इयत्ता 9वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ ते जीवनदायी झाड, लेखक भारत सासणे, त्यांचा परिचय पाहूया. प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार, कादंबरीकार. अनर्थ, लाल फुलांचे झाड हे कथासंग्रह. सर्प, दूर तेथे दूर तेव्हा, रात्र या लघु कादंबऱ्या प्रसिद्ध. फलदायी व जीवनदायी लिंबाचे झाड आणि मानवी जीवन याची सुंदर सांगड घालण्याचा यशस्वी प्रयत्न प्रस्तुत पाठात लेखकांनी केला आहे. अर्थात भारत सासणे इन लेखक ने फलदायी आणि जीवनदायी मतलब फल देने वाला और जीवन देने वाला. फलदायी म्हणजे जीवन देणारा, फलदायी म्हणजे फळ देणारा, जीवनदायी म्हणजे जीवन देणारा, असे हे लिंबाचे झाड आणि मानवी जीवन मतलब ये पेड़ और मानवी जीवन इनका जो रिलेशन है, सुंदर सांगड म्हणजे एकमेकांवर अवलंबून असणे आणि ते किती यशस्वी प्रयत्न या प्रस्तुत पाठातून केलेला आहे. तर पाठ पाहिल्यावर आपल्याला नक्कीच लक्षात येईल की या पाठात नेमकं काय दिलेलं आहे. मी राहत होतो त्या घराच्या मागे एक लिंबाचं झाड होतं. यहाँ पर लेखक बोल रहे हैं कि मैं राहत होतो, मैं जहाँ पर रहता था वहाँ एक नीम का लिंबू म्हणजेच कोणतं, तर लेमन का पेड़ था जो हम खाते हैं. लिंबू म्हणजे कडुनिंब नव्हे, लिंब म्हणजे नीम का पेड़ नहीं, कडुलिंब म्हणजे नीम का पेड़. आपण खातो त्या लिंबाचं झाड, जो नींबू हम खाते हैं उसका पेड़. खिडकी लगतच होतं ते, काटेरी आणि लिंबाच्या फळांनी गच्च लगडलेलं असं. खिड़की लगत मतलब खिड़की के पास, काटेरी मतलब जिसको बहुत सारे काटे थे, और बहुत सारे लिंबाच्या फळांनी गच्च लगडलेलं मतलब बहुत सारे नींबू वहाँ पर आए हुए थे. लसलशीत हिरवगार आणि चैतन्यमय, बहुत सारे लसलशीत हिरवगार मतलब फ्रेश ग्रीन कलर का, और आनंद देणारा, चैतन्यमय म्हणजे आनंद देणारा. प्रदेश सगळा उन्हाचा, वहाँ का जो प्रदेश था हमेशा धूप भरा हुआ करता था. त्या भागात एकूण उन्हाळा जास्त आसमंत तापून जाई, इतनी धूप कि पूरी तरह से वहाँ पे सारी ज़मीन तप जाती थी. आसपासची ज़मीन तापून करपून तपकेरी पडलेली दिसे. ज़मीन पूरी तरह से तप कर काली पड़ गई है जैसे वहाँ पर कहा जा रहा है. जी काही झाडं आसपास होती ती मलूल आणि काळपट हिरवी दिसत होती. अगल बगल जो पेड़ थे आसपास मतलब अगल बगल, मलूल आणि काळपट हिरवी मतलब एकदम जैसे मुरझा गई हो आणि ब्लॅक हो गई हो ऐसी दिख रही थी. आणि पाणथळ तर परिसरात कुठेच नव्हती, और पानी तो कहीं भी नहीं दिख रहा था. सगळीकडं शुष्क कोरडी ज़मीन, जहाँ देखो वहाँ पर एकदम ड्राइनेस दिखाई दे रहा था. शुष्क कोरडी ज़मीन, ड्राई ज़मीन दिखाई दे रही थी. घरसुद्धा तापून निघे, घर भी बहुत ज़्यादा गरम हो जाते थे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ते झाड म्हणजे विलक्षण, जीवनमय आणि जीवनदायी वाटे. और इस बैकग्राउंड पे पार्श्वभूमिवर मतलब इतनी गर्मी में ये पेड़ जिसने देखने के बाद ही जीवन कोई दे रहा है, कोई आराम दे रहा है, जीवनमय असे त्या झाडाला बघून वाटे, मतलब इस पेड़ को देखने के बाद लग रहा था. अर्थात इस पाठ में हमारे जो लेखक हैं उन्होंने एक पेड़ का वर्णन किया हुआ है. वो पेड़ है नींबू का पेड़ मतलब लेमन ट्री, और वो ट्री हरा भरा है, बहुत सारे फल मतलब नींबू वहाँ पर आए हुए हैं, और जहाँ देखो वहाँ कड़ी धूप नज़र आ रही है, ज़मीन तप चुकी है, घर तपे हुए हैं, और पेड़ भी उस गर्मी के वजह से मलूल मतलब एकदम मुरझा गए हैं, काळपट मतलब ब्लैकिश ग्रीन हो चुके हैं. ऐसे वक्त ये एकमेव पेड़ ऐसा था जो हरा भरा दिख रहा था, इसीलिए इस पेड़ को जीवनमय और जीवनदायी ऐसे कहा गया है. खरं तर भिंतीच्या उंचीचे झालेले लिंबाचे झाड म्हणजे भोवतालच्या सजीवांच्या दिलाशाचं एक केंद्र झालं होतं. और ये भिंतीच्या उंचीचं मतलब दीवार जितनी उसकी लंबाई थी इतक्या उंचीचं हे झाड भोवतालच्या मतलब आसपास की जितने भी लिविंग थिंग्स थे, जैसे पेड़ पौधे, छोटे मोटे कीटक, चींटियाँ, पक्षी हो,
जो भी थे उनके लिए दिलाशाचं मतलब होप्स देने वाला एक सेंटर हो चुका था, क्योंकि सारे पशु पक्षी कीड़े मकोड़े आकर यहाँ पर रहते होंगे, हे माझ्या लक्षात आलं हो. त्या झाडाखाली काळीभोर सावली, असे मोरीचं पाणी सगळं त्या झाडाला जाई. उस पेड़ के नीचे डार्क छाया थी, काली भोर सावली, डार्क छाया. मोरीचं मतलब बाथरूम का जो यूज़ वाटर था, वो सब वाटर जो था वो पेड़ के नीचे चला जाता था. त्यामुळं ज़मीन नेमकी तिथंच ओली असे, और इसीलिए वहाँ की जो ज़मीन थी वो हमेशा गीली वेट हुआ करती थी. ज़मीन नेमकी तिथंच ओल असे मतलब गीली, वेटनेस. ओलसर जमिनीत मला काही शंख दिसू लागले, छोटे छोटे शेल्स दिखने लगे, क्योंकि वहाँ पर ओलसरपणा होता. आज इथं दिसलेला शंख उद्या तिथे दिसे, रात्रीतून तो बराच सरकलेला असे. लहान मोठे अनेक शंख मग मला दिसू येऊ लागले होते. एक शंख जो एक जगह से दूसरी जगह पे, आज यहाँ पर देखा तो कल यहाँ वहाँ पर, ऐसे वो अपनी जगह चेंज करता था. लेखक को अनेक शंख मतलब शेल्स दिखाई दे रहे थे. मग लक्षात आलं की या झाडाखाली गोगलगाईची वस्ती आहे. मतलब उनको बाद में याद आया कि गोगलगाय म्हणजे स्नेल्स. इस पेड़ के नीचे स्नेल्स रहती है. इतक्या मोठ्या आकाराच्या गोगलगाईंची मी प्रथमच पाहत होतो, आणि प्रथमच मी असंही पाहिलं की त्या गोगलगाई शंख पाठीवर घेऊन तर चालतातच, परंतु त्या झाडावरही चढ़तात. ये जो स्नेल्स है अपने पीठ पे इतना बड़ा शेल लेके चलते हैं लेकिन पेड़ पर भी चढ़ते हैं. फांदीवर चिकट रंगानं बरबटलेल्या गोगलगाई पाहणं, त्यांचा प्रवास निरखणं हा माझा आणि लहान मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम होऊन बसला होता. और ये स्नेल्स देखना लेखक और छोटे बच्चे, इनका एक अलग से प्रोग्राम शेड्यूल हो चुका था कि ये दोनों बैठकर उसे ऑब्जर्व करते थे. लवकरच एक पारव्याची जोडी त्या गर्द हिरव्या आश्चर्यात दिलासा शोधू लागली. त्या जोडीनं काड्यांचं एक घरटं त्या लिंबाच्या काटेरी झाडात बांधायला सुरुवात केली. खिडकीतून किंवा दारातून हळूच पाहिलं की गुंजाच्या डोळ्यांची लुकलुकत्या नजरेची पारवी दृष्टीस पडे. पारवी मतलब कबूतर. अब ये कबूतरों की एक जोड़ी, एक पैर यहाँ पर दिखने में आया. पेड़ पर वो छोटी छोटी लकड़ियाँ इकट्ठे करके लिंबाच्या काटेरी झाड़त मतलब जहाँ पे बहुत सारे कांटे, वहाँ पर भी अपना घर बांध रहे थे. उनकी आँखों के लिए कहा गया है गुंजाच्या डोळ्याची, लुकलुकत्या नजरेची मतलब उनकी नज़र लुकलुकती. भोवतालच्या रखरखीत त्या जोडीनं एक थंड असा आश्रय शोधून काढला होता. माझा मुलगा तिथं वारंवार जाऊन पाही, म्हणून मग ते जोडपं हळूहळू दिसेनासं झालं. अगल बगल जो धूप थी, रखरखत्या उन्हात, ये जो जोड़ी थी उन्होंने एक पेड़ ढूंढा था, लेकिन लेखक का बेटा जो तो माझा मुलगा मतलब लेखक का बेटा उनको बार बार देखता था, इसीलिए शायद वहाँ पर आना उनका बंद हो गया. चिमण्या आणि इतर पक्षी यांनी ते झाड नेहमी गजबजले असे, जणू गातं बहरतं संगीतमय झाड. तुरेदार बुलबुल आणि पोपट नेहमी तिथे दिसे. चिमण्या मतलब चिड़िया और अलग से बहुत सारे पक्षी हमेशा उस पेड़ पे गजबजलेले मतलब गर्दी करते हुए दिखते, और उनकी आवाज़ें चलती रहती थी, उनका किलबिलाट चलता रहता था. इसीलिए उस पेड़ को कहा गया है गातं बहरतं संगीतमय झाड. तुरेदार बुलबुल उस पेड़ पे दिखाई देती, पोपट म्हणजे तोते दिखाई देते. त्या सगळ्यांचं ते झाड म्हणजे एक केंद्र, एक आकर्षण, एक आश्वासन, एक विश्वासाचं ठिकाण झालं तो. और इन सब के लिए ये जो पेड़ था एक सेंटर था, एक अट्रॅक्शन था, एक विश्वास था. कलकलाट आणि गजबजाट त्या झाडानं जणू अनेक पक्ष्यांना जगण्यासाठी एक नवं आश्वासक निमंत्रण दिलं होतं. हे आश्वासन कंठोकंठी दूरपर्यंत पोहोचून भोवतालच्या तप्त वातावरणातून अनेक पक्षी त्या एकमेव थंड झाडाकडं थव्या थव्यानं येत असल्याचं माझ्या लक्षात आलं. और ये जैसे हर पंछी के लिए, हर पक्षियों के लिए ये इन्विटेशन था, आश्वासक निमंत्रण मतलब उनके लिए इन्विटेशन था जो विश्वास से भरा हुआ था.
और दूर दूर से पंछी आकर यहाँ पर बैठते, थव्या थव्यानं मतलब ग्रुप ग्रुप से आकर यहाँ पर बैठते थे, क्योंकि एकमेव थंड झाड़ाकडं, मतलब ये एकमेव पेड़ ऐसा था जो ठंडक यहाँ पहुँचती थी, इसीलिए सारे पंछी आकर यहाँ पर बैठते थे, इसीलिए उनको केंद्र भी कहा गया है. झाडाखाली मुंग्यांचं एक वेगळंच विश्व होतं. अनेक रंगी किडे सुद्धा त्या दलदलीत होते. पेड़ के नीचे मुंग्यांचं एक विश्व मतलब चींटियों का एक विश्व था. अनेक कीड़े यहाँ पर दिखाई देते थे. एकदा पाहत असताना सापाची कात आढळून आली. एक बार देखते हुए वहाँ पर सापाची कात मतलब स्नेक की स्किन वहाँ पर दिखाई दी. झाडावर खारींची वस्ती होती. झाडांवर खारी म्हणजे स्क्विरल्स, वहाँ पर स्क्विरल्स भी रहती थी. पण थंड सावलीत कुत्रीही तिथं विसाव्याला आहेत. और उस ठंडे छाव में कुछ कुत्री मतलब डॉगीज भी वहाँ पर आते थे, विसाव्यासाठी म्हणजे आराम करण्यासाठी. फुलांपासून ते फळांपर्यंत सगळा जीवन प्रवास त्या झाडाचा मला पाहायला मिळाला नाही. परंतु शेवटच्या बहरात फुलं लागलेली पाहिली की फुलं चिमुकली मंद गोड वासाची. अब लेखक कह रहे कि मैंने उनका फूल से लेकर फल तक ये जीवन प्रवास तो नहीं देखा, लेकिन फिर भी छोटी छोटी फूल, उनका मंद गोडवास मतलब उनकी स्मेल अद्भुत फळदार आश्वासक घेऊन आलेली असतात. मतलब ये जो फल है वो आश्वासन मतलब विश्वास लेकर आती है. फुलांमुळे लवकर त्या झाडाभोवती पंखधारी चिमुकल्या पर्या उडू लागल्या. मतलब छोटे छोटे कीटक वहाँ पर आ चुके थे. फुलपाखरं आणि रंगीत कीड़े उड़त होती. बटरफ्लाइज थे, रंगबिरंगी कीटक वहाँ पर थे. फूल चुखे मतलब ये भी किसी कीटकों का ही नाम है. चिमुकले पक्षी मतलब छोटे पंछी, भुंगे, एका छोट्या फांदीवर मधमाशा, पोळंही रचलं जाऊ लागलं. तेव्हा मात्र खिडकी लावून घ्यावं असं वाटलं, पण त्या माशांनी कधीच कुणाला दंश केला नाही. मधमाशी भी वहाँ पर आ गई, लेकिन उन्होंने किसी को कभी तकलीफ नहीं दी. सजीवांसाठी जीवनदायी केंद्र अशी त्या लिंबाच्या झाडाची व्याख्या माझ्या लक्षात आलं. पण इतकंच नव्हं तर त्या माणसाही त्या झाडाकडं आकर्षित होऊ लागली. जीवनदायी केंद्र मतलब हर सजीव के लिए वो जीवन देने वाला एक सेंटर हो चुका था, ऐसी कंसेप्ट उन्होंने बना ली. ज्या कुण्या दक्षिणात्य स्त्रीने मतलब साऊथ इंडियन स्त्रीने हे लिंबाचं झाड राहत्या घराच्या मागं केवळ भाडुकरू असताना लावलं होतं. मतलब एक साउथ इंडियन स्त्री जब वहाँ पर रेंट पर रहती थी, भाड़े करू मतलब रेंट पर रहती थी, उसने ये पेड़ लगाया था. तिनं त्या झाडाला कुंपण घातलं नव्हतं. उसने उस पेड़ को कोई भी बाउंड्री मतलब लगाई नहीं थी. मुक्त मोकळं झाड, वो फ्री पेड़ था. तिनं जणू कडूपणाच्या आणि कंजूशीच्या मर्यादा घातलेल्या नव्हत्या. जैसे उन्होंने कोई भी मर्यादा मतलब लिमिट्स नहीं, कोई भी आओ इस पेड़ पर आराम कर रहे थे, कोई भी इसका आस्वाद ले रहे थे, कोई इसीलिए यहाँ पे कोई लिमिट्स नहीं है ऐसे कहा गया. लिंबाची फळं मुक्तपणे घेऊन जात मतलब निंबू लेके जाते. कधीही फळ कमी पडलं नाही. फळांनी लगडलेले तर झाड दृष्ट लागण्यासारखं मतलब कोई नजर लगा दे ऐसा वो पेड़ था. समृद्धीची भावना जागवणारं होतं. समृद्धी मतलब प्रगती की भावना आणि जीवनदायी होतं. परत ते जीवनदायी, जीवन देणेवाला सगळ्यांसाठी. म्हणजे असं की माणसं, पशु, पक्षी, कीटक, साप, कुत्री आणि खारी, गोगलगाई अशा सगळ्यांनाच ते आकर्षून घेत असे. भोवतालच्या काही तल विसाव्याचं आणि आनंदाचं जणू आशीर्वादमय आश्वासक आणि जगण्याचा दिलासा. मतलब इतने लोगों के लिए, चाहे वो पशु पक्षी हो, चाहे वो कीटक हो, या छोटे से छोटा प्राणी हो, बड़े से बड़े प्राणी हो, सबके लिए. सॉरी, बड़े से बड़ा मतलब कोई हाथी नहीं आता था यहाँ पे, मतलब डॉग्स के तक सीमित यहाँ पर बताया गया है. सबके लिए ये पेड़ जो था वो एक अट्रैक्शन था. सब विसाव्याचं ठिकाण होतं मतलब आराम करने की एक प्लेस थी. आनंद और आशीर्वाद दोनों का मिलाप यहाँ पर था और एक अलग सा विश्वास था, क्योंकि यहाँ पर लोगों को जो पंछी थे, कीटक थे, सबको एक दिलासा मतलब आश्वासन यहाँ पे मिलता था. इतकं महत्त्व त्या झाडाला आलेलं पाहून मी चकित होऊन गेलो होतो. ज्या घराची हकीकत मी सांगतो आहे ती एक जोड इमारत होती. ट्विन ब्लॉक. शेजारी जे राहत होते त्यांच्या परसदारी
इतकं पाण्याचा हापसा होता, म्हणजे भरपूर पाणी होतं. मात्र अंगणात आणि परसदारात गवताची काडीही नव्हती. माणसं उदास, दुर्मुखलेली, त्रस्त वाटत. त्या घरातली स्त्री नेहमी दागिने घालून बसे, परंतु पाणी आणि जमीन मुबलक असतानाही त्यांनी हिरवा आनंद पसरवण्याचा कधीच प्रयत्न केला नहीं। यहाँ पर कहा गया है कि ये ट्विन ब्लॉक था, मतलब जोड़ इमारत, मतलब दो बिल्डिंगें जोड़कर थी। आणि एक घर ऐसा था जहाँ पर शेजारी मतलब नेबर्स, वहाँ पर बहुत सारा पानी था, लेकिन कभी भी उन्होंने अपने परसदारात मतलब अपने आंगन में एक गवत भी नहीं लगाया। और वहाँ पर रहने वाले इंसान दुर्मुख लेली, मतलब हमेशा उदास त्रस्त लगती थी। वो स्त्री जो थी हमेशा ज्वेलरी पहन के बैठती थी, परंतु पानी आणि ज़मीन बहुत प्रमाण में उनके पास थी, फिर भी उन्होंने कभी भी ग्रीन कलर का आनंद किसी को दिया नहीं, मतलब पेड़ लगाए नहीं। मला वाटतं झाड लावणं, ते जगवणं, त्याद्वारे दूरवर आनंदाचे आणि आश्वासनाचे संगीतमय संदेश पसरवणं आणि सर्व सजीवांचे आशीर्वाद घेणं ही एक प्रवृत्ति असावी लागली। मतलब इंसान के अंदर होना चाहिए कि मैं पेड़ लगाऊं, लोगों को आनंद दूं, ये प्रवृत्ति होनी चाहिए, स्वभाव होना चाहिए। जो माणूस एखादं झाड जगवतो तो निसर्गात एक हिरवा चमत्कार रुजवतो। जो कोई एक पेड़ भी लगाकर उसे जीवन देता है वो हिरवा चमत्कार मतलब ग्रीन चमत्कार दिखाता है। हे लिंबाचं झाड बघा ना, ज्या कुण्या बाईनं ते झाड लावलं होतं ती बाई इथून निघून गेली होती, परंतु जाताना एक अद्भुत नाट्य ती आपल्या मागे ठेवून गेली होती। दरवर्षी दर ऋतूत त्या झाडाला अनुषंगाने एक उत्सव होत असणारच, फुलं येत असणार, घमघमाट दरवळत असणार आणि मग एक अख्खा फलोत्सव, फळांचं लगडणं हे सगळं घडत असणार। मी तर केवळ एका ऋतूला सजीवांच्या जागत्या नांदत्या अस्तित्वाचा साक्षीदार होतो, पण शेजारची ती माणसं ती अनेक वर्ष त्या घरात राहत होती, परंतु न त्यांनी ते हिरवं कौतुक पाहिलं, न त्यांनी झाडं लावली, न त्यांनी फुलवली। हा निसर्गातला आनंद त्यांच्या मनात कधी पोचल्याचं मी पाहिलं नाही। म्हणूनच कदाचित ती माणसं त्यांच्या परस अंगणासारखीच उदास, भकास, तपकिरी अशी वाटत राहिली होती। लेखक यहाँ पे कह रहे हैं कि जो स्त्री जिसने ये पेड़ लगाया तो वो तो चली गई थी, लेकिन उसके बाद भी ये पेड़ हमेशा हरा भरा रहता था। अनेक लोगों को, अनेक कीटक पक्षियों को वो जीवन दे रहा था। अनेक लोग यहाँ आकर उसके फल लेके जाया करते थे, क्योंकि ये एक उत्सव, इसको उन्होंने एक उत्सव कहा है। लेकिन जो पड़ोसी थे उन्होंने मात्र ऐसा कुछ भी नहीं किया था, इसीलिए वो अपने आंगन की तरह हमेशा उदास दिखाई देते थे, ऐसे लेखक कहते हैं। ते झाड लावणारी ती दाक्षिणात्य बाई एकदा तिच्या मुलासह आमच्या घरी आली होती। तिनं आल्याबरोबर प्रथम जाऊन ते झाड पाहिलं। तिचा तो हळवेपणा मला सृजनाशी संबंधित वाटला, म्हणजेच क्रिएटिव्हिटीशी संबंधित वाटला। मला वाटतं सृजनाशी, नवनिर्माणाशी, निर्मितीशी मन जोडलेली असेल तर ते ताजं राहणं, झाडांना फुलवणं, रुजवणं, त्यांचा हिरवा संदेश दूरवर पोचवणं, यातून मन सृजनात्मक आणि आनंदी, निर्मितीक्षम होत असावं। एक मागं ठेवलेलं फळदार झाड किती जीवनाला जगवतं, आनंद देतं, जीवन देतं, आश्वासन आणि आशीर्वाद देतं, हे पाहिलं की मन थक्क होतं। हे मर्म ज्यांनी जाणलं ते मला वाटतं आनंदी राहतात। जे नुसते भौतिक गोष्टींचा ध्यास घेतात, दागिने लिहून बसतात, त्यांच्या भोवताली कधी हिरवं झाड उगवत नाही आणि त्यांच्या मनात कधी पक्षी चिवचिवत नाहीत। आनंदापासून ते बिचारे वंचित राहत असावेत। त्या जीवनदायी झाडानं आपल्या हिरव्या भाषेत मला असं बरंच काही सांगितलं। यहाँ पर कह रहे कि वो जो दाक्षिणात्य मतलब साउथ इंडियन स्त्री थी, एक बार इनके घर आने के बाद वो पहले पीछे गई, उसने वो पेड़ देखा और उसकी वृत्ति देखकर लेखक को लगा कि ये बहुत क्रिएटिव है, सृजनशील और ये नई निर्मिति करने वाली है। मतलब इसका अर्थ ये होता है जो सृजनशील होता है वो हमेशा दूसरों को आनंद देता है और आनंद निर्मिति का एक रीज़न होता है और लोगों को आश्वासन और आशीर्वाद देने में ये हमेशा आगे रहते हैं। और ये देखने के बाद लेखक भी थक्क हो गए, क्योंकि उन्होंने मर्म मतलब इसके अंदर जो रहस्य है वो जाना
क्योंकि जो चीज़ें मतलब भौतिक सुख हमें जो मिलता है उससे अच्छा और बहुत बड़ा सुख हमें पेड़ों को या हमारी खुद की क्रिएटिविटी को जीवित रखने में मिलता है, ऐसे कहा गया है। और ज़्यादा से ज़्यादा हमें पेड़ लगाने चाहिए। और जो कहते ना कि जो पेड़ नहीं लगाते उनके मन में कभी पंछियों की चहचहाट नहीं सुनाई देती, ऐसे लेखक कह रहे हैं। आनंदापासून ते बिचारे वंचित राहतात, मतलब आनंद से हमेशा आप दूर ही रहते हो। त्या जीवनदायी झाडानं आपल्या हिरव्या भाषेत मतलब उस पेड़ ने ही लेखक को अपने हिरव्या भाषेत मतलब जैसे उसकी भाषा ग्रीन हो चुकी हो उस भाषा में इस पेड़ ने बहुत कुछ बताने की कोशिश की है। किसे बताया? ये लेखक को बताया। और ये लेखक ने इस पेड़ के बारे में इतना कुछ हमें बताया। इस माध्यम से हम भी हमेशा पेड़ लगाने वाले हैं। धन्यवाद। थैंक यू सो मच।